जे समोरचे आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात कुठे होते? तुम्हाला आठवत असेल, साधारणतः 1.5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उमेदवार होते का नाही? मग आता जे भाजपच्या नावाने मत मागायला येत आहेत ते तेव्हा कुठे होते? ते दुसरीकडे होते. पॅकेज घेतलं आणि विरोधात होते. आता त्यांना पक्षाचा पुळका आला आहे. पक्षाच्या बाता करतायत. अरे 6 विधानसभांपैकी धुळे लोकसभेच्या 5 विधानसभेने लीड दिला. सटाण्याने लीड दिला, मालेगावने पण लीड दिला, 50-55 हजारच्या पुढे लीड दिला. परंतु या करंट्यांमुळे आपल्या महायुतीचा खासदार फक्त 3000 मतांनी पराभूत झाला. यांना लाज शरम वाटत नाही. यांना फक्त पैसा पाहिजे. आणि आता प्रचार काय करतायत? आम्ही रेल्वे आणू. निवडणूक कसली आहे? महानगरपालिकेची. आणि रेल्वे आणणार असा भाव चढेल जतस. यातले चंदनपुरींनी जत्रा मजार सोडी व्हायला पाहिजे. रेल्वे घेवाले. बरं ती रेल्वे अशी येणार आहे, सटाणा नाका, सटाणा नाकावरून एरोमा स्टॉप, एरोमा स्टॉप वरून व्यंकटेश नगर, व्यंकटेश नगर वरून इंदिरानगर, इंदिरानगर वरतून मळी, मळी वरतून अयोध्या नगर, कलेक्टर पट्टा. अरे काय तुम्ही, ज्याने रेल्वे आणायची हे खासदाराचं काम आहे, त्याला तुम्ही पाडून टाकलं आणि तुम्ही आता रेल्वे आणायची बाता मारताय. बरं या समोरच्या पॅनल मध्ये तर काही लोक इथं राहत पण नाहीत, ते बाहेर राहतात, उपरे आहेत आणि इथं उभे राहिले. मला आता श्रीरामनगरला एकाने सांगितलं, एक तरुण पोरगा आला, मला बोलतो की दादा भाऊ तुम्ही काळजी करू नका. बोलतो की एका जंगलामध्ये नदी वाहत होती, त्या नदीला पूर आला आणि मग नदीच्या एका थडीवर काही लांडगे, काही कोल्हे, काही उंदीर हे जमा झाले होते. आणि असे प्राणी जेव्हा एका बाजूला जमा होतात तर आपले जुने लोक सांगतात, जेव्हा असे प्राणी एका बाजूला जमा होतात, कावळे, मांजरे, वटवाघूळ, तर तेव्हा असं समजायचं की त्या नदीच्या दुसऱ्या थडीला वाघ उभा आहे. त्यांना माहिती आहे. आणि आता चांगलं झालंय, हे सगळे एकत्र आलेले आहेत. कोणी मारामाऱ्या करायचं, एकमेकांचे कपडे फाडायचे, कोण शिवीगाळ करायचं, कोण एकमेकांविषयी काय काय बोलायचे, आता एकत्र आलेले आहेत. त्यांना माहिती आहे ते किती एकत्र आले तरी हा जनता जनार्दन वाघ नदीच्या दुसऱ्या बाजूला उभा आहे.